जय शिवराय मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही चौक फाट्याला उतरू शकता आणि तिथून मग 6 ते 7 किलोमीटर आहे। तर मंडळी, आपण आता पोहोचलो इर्शालगडच्या पायथ्याशी। ह्या पावसाळ्यात तुम्हाला माहिती असेल खूप मोठी दरड कोसळली आणि इर्शालवाडी गाव होते ते नाहीसे झाले। आता मी तुम्हाला दाखवतो आता तिकडची परिस्थिती कशी आहे। पूर्ण ते गाव बसलेलं होतं, तिकडनं ती दरड कोसळली आणि हे पूर्ण त्याच्या खाली घरं दाबली गेली। तुम्ही पाहू शकता तेव्हा कशी परिस्थिती असेल आता हे घरी पाहून। तर मंडळी, इर्शालगडाच्या पायथ्याशी जाण्यापर्यंत तुम्हाला आधी एक छोटासा डोंगर आहे, तो क्रॉस करून तुम्हाला पुढे जायला लागतो। आम्ही त्या डोंगरावरती आहे आणि आपले लाडके दत्तात्रय दत्ता भाऊ, हाय, हाऊस द जोश संदीप। हा एकदम फुल धमाल येणार आहे। ऊन पण आहे पण वातावरण छान आहे आणि तुम्हाला समोरच मोरबे डॅम दिसतो बघा। तर तिथे पूर्ण सर मोरबे डॅम आहे, खूप छान व्ह्यू आहे। आणि आता अजून आम्हाला जाईल 1-1.5 तास जाईल, 1 तास लागेल नेड्यामध्ये जायला। नेडा जातो आम्हाला, नेड्यापर्यंत जायला अजून 1 तास तर जाईलच। समोरच तुम्हाला दिसतोय तो दाखवतो गड। इथे बसण्यासाठी व्यवस्था वगैरे केली होती बघा। समोरच आपल्याला इर्शालगड आणि तो नेडा दिसतो इथेच। तर आपल्याला ह्या वाटेने जायचं आहे। अजून कमीत कमी आम्हाला जास्तीत जास्त 1.25 तास लागेल। सीडी आहे आणि त्याच्या बाजूला जस्ट एक पाण्याचा टाका आहे। हा पाणी तुम्ही पिऊ शकता, खूप स्वच्छ पाणी आहे। जर तुम्हाला कधी पाण्याची गरज भासली गडावरती तर तुम्ही हा पाणी आरामात पिऊ शकता। आणि देवीचं मंदिर एक वरती आहे अजून। तर आम्ही आता निघालो तिथे जाण्यासाठी। आणि तो जो रस्ता गेला आहे ना वरती, तो नेड्याकडे गेला आहे। तर इथे आम्ही आधी पूजा वगैरे करू आणि मग इथूनच आम्ही नेड्याकडे जायला सुरुवात करू। तर मंडळी, फक्त अजून थोडाच अंतर बाकी आहे। ऑलमोस्ट आम्ही आता पोहोचलो आहे
अजून तो बघा काय तिथे नेड आहे. तुम्हाला वरून टॉप व्ह्यू दाखवतो. हे बघा तो मोरबे धरण तिथून आणि आम्ही त्या रस्त्याने त्या डोंगराने खालनं असं इथपर्यंत आलो आणि ह्या वाटेने असं राऊंड करून त्या वाटेने असं वरती आलो. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. किती छान व्ह्यू आहे. इकडे बघा अजून फक्त 10 ते 15 मिनटामध्ये आम्ही आता नेडेच्या इथे पोचू. गोपुरोने काढतोस. तर मंडळी फायनली आम्ही आता अशा पॅच जवळ आता थोडा डिफिकल्ट आहे बघा. हा पूर्ण चढेन अशी आणि तिथे नेड आहे तर आम्हाला तिथे जायचं आहे. तर दत्ता भाऊ आता बघ मागेच आहे आपला. एकदम साहसपूर्ण बघा वरती नेड्यात जायचंय. नेड्यात जायचं आहे. एक खालती एक गुफा आहे तिथे आम्ही नंतर जाऊ. आधी आम्ही नेड्यात चाललो आहे. तर बाकीच्या रेकॉर्डिंग दत्ता भाऊ करणार आहे. आणि मंडळी फायनली आम्ही आता पोचलोय नेड्यावरती. आहे बघा इथे नेडे एवढ्या हाईटला आहे. ते किती 2 तास लागले. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली आम्ही आता पोहोचलो नेड्याजवळ. हवा भरपूर आहे. मेन पॉइंट यही है. सो मंडळी फायनली आम्ही पोहोचलोय इरसालगडच्या टॉपवरती. तो दत्ता भाऊ कुठे उभा आहे आणि पूर्ण आणि दरी आहे आणि हा इथे मेढा आहे इथे. आणि आता आम्ही चाललोय त्या तिथे जिथे पाण्याची टाकी आहे. खूप धमाल आहे. खूप मस्ती एकदम छान वातावरण आहे. आम्ही दमलो होतो थोडा पण आता एकदम रिलॅक्स झालो आहे इकडचं वातावरण पाहून. सो मंडळी फायनली आम्ही पोहोचलो एकदम गडाच्या अजून एकदम टॉपवरती. तिथे एक पाणी आहे शेवटची आहे बघा. पाण्याची टाकी आहे पूर्ण. तर अजून इथे बघा पाण्याची टाकी कव्हर करण्यासाठी हे बनवण्यात आले हे. इथे पण आहे तसेच आणि तसेच पूर्ण तिथपर्यंत आणि इथे पुढे रस्ता आता खतम. तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा व्ह्यू. तो तिथे नेड आहे. तिथे तो ध्वज आहे ना तिथे नेड आहे. तर खूप छान वातावरण आहे इकडे. खूप मजा आली मस्ती आली आणि आता आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे पूर्णपणे. दत्ता भाऊला विचारू दत्ता भाऊचा अनुभव कसा होता. दत्ता भाऊ खूपच साहसपूर्ण. एकदा नक्की या नेड्यामध्ये. या नेड्यामधून इकडे या शेवटच्या पाण्याच्या टाक्यामध्ये सांभाळून या. खूपच याच्यामध्ये साहस पाहिजे आणि गट्स पाहिजेत. इकडे रिस्की आहे ना. खूप रिस्की आहे. यायचं असेल तर एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक या. तर आम्ही आता हा ट्रेक इथेच कंप्लीट झाला आहे. आता संपवतो आम्ही आमचा इथेच ट्रेक. तर आपण भेटू आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. दत्ता भाऊ जय शिवराय. भेटूया पुन्हा अशाच एका साहसपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महाराष्ट्र संदीप या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.